समजू शकतो मी, तुमची सरकारी नोकरी आहे, त्यामध्ये काही मर्यादा आहेत, पण आम्ही इथे कोणतीही नोकरी करत नाही आहे, तर आम्ही समाजाप्रती आमचं कर्तव्य पार पाडत आहोत. काय बांधवांनो? बरोबर. बिलकुल. भीमराव, तू विसरून गेलायस, ही लढाई कायद्याची नव्हे तर सामाजिक लढाई आहे, आणि आम्ही इथून तर अजिबातच हलणार नाही आहोत. नरोत्तम जोशी, थांबा. मला हे चांगलं माहितीये की आपली ही लढाई सामाजिक आणि कायदेशीर आहे, आणि ह्याकरताच मी तुमच्यासाठी देखील काहीतरी घेऊन आलोय. आधी हे वाचा, मग करा तुमच्या कर्तव्याचे पालन. घे नरोत्तम, नंतर शुद्धीकरण करून घे. चिठ्ठीमध्ये काय लिहिलं नरोत्तमजी? पहिले यांना तर वाचू द्या. पहिले हे समजून घेतील, मग तुम्हाला समजवतील. त्यांना वाचायला थोडा वेळ लागतो, कारण कॉलेजात जायला त्यांना वेळ मिळत नाही ना. पूर्ण दिवस तर आमच्या चाळीतच असतात, हो ना जोशीजी? मला नका बघू, वाचा काय लिहिलंय ते. अच्छा, स्वतःसाठी नाही तर आपल्या जातीच्या, समाजातल्या लोकांसाठी तरी वाचा. त्यांना सांगा काय लिहिलंय त्यात. नरोत्तम, काय लिहिलंय यात? वाच. प्रचंड देवजी, याच्यामध्ये लिहिलंय, अरे आता बोल ना. मूर्खपणा. आणि मूर्खपणा नाही मला ऐकायला आवडतं आणि नाही वाचायला. हट. काय वाटलं की हे कागदाचे काही तुकडे आमच्या ताकदीला थांबवणार? मित्रांनो, उचला काठ्या आणि समोर दिसत असलेल्या या सगळ्या सामाजिक गुन्हेगारांचे हाडे मोडून टाका. मारा. थांबा. मागे व्हा. नरोत्तम जोशीजी, बोल. जे पत्र तुमच्या हातात होतं त्याची एक कॉपी माझ्या हातात सुद्धा आहे, आणि यात काय लिहिलंय हे कमीत कमी आपल्या जातीच्या लोकांना ऐकून तरी घेऊ देत. मग तुम्हीच सांगा काय लिहिलंय त्याच्यात. रमेश, सुरेश, रामू, राजा, नंदन, देवेंद्र आणि प्रकाश, आमची सगळ्यांची नावं का वाचून दाखवत आहात? काय आहे यात? तुम्हा लोकांची नावं लिहिलेली आहेत. जर तुम्ही आम्हा लोकांचं म्हणणं म्हणजे की ब्रिटिश ऑफिसर्स आणि सयाजी महाराज यांच्यामध्ये ज्या गोष्टी ठरल्या गेल्या आहेत, जर तुम्ही त्या मानल्या नाहीत तर तुम्हा सगळ्यांना जेलमध्ये पाठवण्यात येईल. आणि हे काम चांगल्या प्रकारे होण्यासाठी याची जबाबदारी डेव्हिड सर तुम्हाला देण्यात आली आहे. आता जो कोणी आहे इथे त्याने विचार करून सांगावं, रस्ता अडवून जेलमध्ये जायचंय की इथून बाजूला होणार आहेत. ए, बुद्धी भ्रष्ट झाली आहे. काय काय बोलत आहेस?
म्हणजे समाजामध्ये ज्या लोकांची ताकद जास्त आहे, ज्यांचे पद मोठे आहे, त्यांची मान्यता जबरदस्तीची आहे. हा, नरोत्तम जोशी, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, असा सुद्धा निर्णय झालाय की आम्ही तुमच्या विहिरीला शिवणार नाही. तुमचीच माणसं विहिरीतून पाणी आणतील आणि आम्हाला देतील. आणि हे सर्व सरकारच्या देखरेखीतच होईल. तर आता तुम्ही तुमच्या लोकांना सांगा की ते विहिरीतून पाणी काढतील आणि आम्हाला देतील. आणि तसंही 1-2 दिवसातच आमच्या जातीची विहीर सुद्धा स्वच्छ होईल. काय ना, आत्ता आम्ही खूप तहानलेलो आहोत, त्यामुळे लवकर सांगा. मित्रांनो, आपल्या सगळ्यांची नावं आणि सगळ्यांची ओळख ह्या कागदावर छापली गेली आहे. एक एक करून सगळ्यांना जेलमध्ये टाकण्यात येईल. उगाच भांडणं नकोत. काय मित्रांनो? हो हो, बरोबर बोलताय तुम्ही. हा, मग चला देऊया पाणी त्यांना. चला देऊया त्यांना. अरे थांबा, काय करता तुम्ही लोक? नाही 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 नाही, थांबा थांबा. डेव्हिड सर, हे सगळं काय आहे? तुम्ही एवढे उच्च अधिकारी आहात आणि तुमच्या पदाचा काही मानच नाहीये. पण हे काय चाललंय सर? मोठे साहेब, असं वाटतं की आम्ही तुम्हाला काही जास्तच मोठा अधिकारी समजून बसलो. नरोत्तम, मोठ्या साहेबांबद्दल गैरसमज झाला आपला. Shut up! डेव्हिड सर, तुम्ही आम्हाला सांगत आहात की आम्ही गप्प बसावं? आम्ही? अरे गप्प करा याला या भीमरावाला. डेव्हिड सर, आम्ही नाही आहोत तुमचे शत्रू. हा भीमराव, ही रमाबाई, हा रामजी, हे सगळे आहेत तुमचे शत्रू. भीमराव, रमाबाई आणि तुम्ही सगळे लोक जाऊन पाणी घेऊ शकता आता. आणि तुम्ही उच्च जातीचे लोक आहात, त्यांच्यापैकी कोणी एकाने या सगळ्यांना पाणी भरून द्यायचंय. चला समदे पाणी भरायला जाऊया. ए, चुप! तुम्ही लोक पाणी घ्या. कोणीही पुढे येणार नाही. मागे राहा. अरे तुम्ही असे थांबलात का? आता नरोत्तम जोशीचं म्हणणं ऐकायची गरज नाही आपल्याला. या पुढे पाणी घेऊया आपण या सगळ्यांनी. नाही, तुम्ही नका येऊ, मी घेते पाणी. मी पण घेईन. अगं, आणि ही आपली तुझ्याप्रती झालेल्या विजयाबद्दल असेल. पण बाबा, पण बिन काही नाही, तू इथेच थांब, आम्ही पाणी आणतो. चला. ए मूर्खांनो, थांबा बोललो, थांबा. पाणी द्यायचंय एवढंच म्हणणं आहे? ठीक आहे, परंतु कोणीच कोणाला शिवणार नाही. लांब चल, लांबा. देऊन टाका पाणी. डेव्हिड सर, बघा भीमच्या स्वरूपात विजेता. मोठे साहेब, कमाल करता. इथे आपली हार झाली आणि तुम्ही हसताय. अरे शी, ह्यात तर कुत्रा मरून पडलाय.
अरे हा, यात तर कुत्र मेलंय. खोटं नका बोलू. अच्छा, आम्ही खोटं बोलतोय. अरे सर संपादक साहेब, तुम्ही स्वतः बघून घ्या. तुम्ही बोललात तर यांना विश्वास बसेल. या आणि बघा. बरोबर बोलतायत, यामध्ये पण कुत्रा मेलेला आहे. नशीबच खराब आहे तुझं. एवढी मेहनत केल्यानंतरही पाणी मिळणं योग्य बनलात, पण तिथे सुद्धा कुत्रा मरून पडलेला मिळाला. जाऊन घ्या पाणी. आय मीन, याच विहिरीतून तुला पाणी घ्यायचं होतं ना. प्लीज. ही तर तीच गोष्ट झाली की हात पोचले पण तोंड पोचले नाही. डेव्हिड सर किती दयाळू आहात तुम्ही. बघा, शेवटी यांनी तुम्हा लोकांना पाणी घ्यायला परवानगी दिली. अरे बांधवांनो, आता ही विहीर आपल्या काय कामाची, जोपर्यंत या विहिरीतील पाणी शुद्ध होत नाही. या विहिरीवर फक्त यांचाच अधिकार आहे. या विहिरीतले पाणी आता फक्त हेच लोक पिऊ शकतात. चला 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 चला, यांना राहू देत. चला. नाही, थांबा जरा. भीमराव, क्रिकेट खेळायला येतं ना, आणि खूप चांगला सुद्धा खेळतोस. तर माहिती असेल की क्रिकेटमध्ये 2 इनिंग्स असतात. जोपर्यंत दोन्ही बाजूची टीमचे खेळून होत नाही, गेम संपलेला नसतो. मीन्स जिंकणे आणि हारणे याचा निर्णय होत नाही. तसे तुझी इनिंग खूप चांगली खेळलास, पण जसा तू इथून गेला, मी वाट बघत राहिलो या सगळ्यांचा डोळा लागण्याचा. कारण मला माहित होतं तुम्ही लोक नक्कीच झोपणार. आणि मग एकदा असं झालं की तुम्ही सगळे झोपले. आणि बघ, तू एवढी मेहनत केलीस पण तरी काही नाही होऊ शकला. आणि तू एवढा हुशार समजाचास, पण तुझ्या हाती काय लागलं? निराशा, हारणं, बदनामी. डेव्हिड सर, कमाल आहे. अरे असेच काय उगाच तुम्ही इतके उच्च अधिकारी आहात.
डेव्हिड सर, तुम्ही जे डोकं वापरलं आहे ना, मी तर असा कधीच विचार केला नव्हता. कमाल आहे, कमाल. नरोत्तम, तू आजपर्यंत भीमराव सोबत हारच आलास, कारण भीमरावची हार फिक्स होण्याच्या आधीच तू त्याची हार फिक्स करून टाकायचा. दुश्मनाला कमजोर समजणं सगळ्यात मोठी चूक असते, आणि ती चूक मी नाही केली. समजलं मला डेव्हिड सर. शत्रूला कधीच कमजोर समजायचं नाही. लक्षात ठेवेन मी. आम्ही या गोष्टीची काळजी घेऊ आणि विजयाबद्दल अभिनंदन तुमचं. निघूया नरोत्तम. पाणी नक्की घ्या. चला. येतील आता समदे पाणी घेऊन, आणि मग समदे लोक भीम जिंकण्याचा मोठ्या मोठ्याने कौतुक करतील. परत माझं डोकं खराब होणार आता. माहित नाही केव्हा त्या भीमच्या हरण्याची बातमी मला ऐकायला मिळते ते. भीमराव हरला जिजाबाई, भीमराव हरला. भीमराव हरला? ओ हितेश भाऊ, काय झालं ते सांगा की लवकर. मगाशी तुम्ही दोघं हसत होतात ना, आता मी हसतोय ते ह्या करता की भीमराव हरला. तुम्हा लोकांना काय वाटलं की भीमराव खूप हुशार आहे, पण नाही. पण डेव्हिड सर भीमापेक्षा हुशार निघाले आणि भीमरावाला हरवलं. हितेश भाऊ, जरा सगळं नीट सांगा ना मला. अहो सांगतो. कारण की शहाजी महाराजांचे आणि त्यांनी डायरेक्ट मोठ्या ऑफिसर बरोबर बोललेले आहे, आणि ते लिहिलेलं आहे. कारण की भीमराव त्यांच्या स्कॉलरशिप मध्ये अभ्यास करतो, तर आम्हा ब्रिटिशर्स त्यांच्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ नाही करू शकत. जर तुम्ही आम्हा लोकांचं म्हणणं म्हणजे की ब्रिटिश ऑफिसर्स आणि सयाजी महाराजांमध्ये ज्या गोष्टी ठरल्या गेल्या होत्या त्या जर तुम्ही मानल्या नाहीत, तर तुम्हा सगळ्यांना जेलमध्ये पाठवण्यात येईल. घेऊ द्या पाणी. अरे शी, ह्यात तर कुत्रा मरून पडलाय. तू एवढी मेहनत केलीस, पण तरी काही नाही होऊ शकला. आणि तू एवढा हुशार समजाचास, पण तुझ्या हाती काय लागलं? निराशा, हारणं, बदनामी. आणि आता जेव्हा मेलेला कुत्रा त्या पाण्यातच मिळाला, तर त्यातलं पाणी सुद्धा नाही मिळणार. आता बघूया काय होत. आता पुढे काय करायचं?
वा